जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज वाटाणे भात करणार आहे। ताज्या हिरव्या वाटणातील मोकळा सुटसुटीत झटपट होणारा करायला सोपा चमचमीत वाटाणे भात करण्यासाठी 2 वाटी बासमती तांदूळ मी बासमती तांदूळ घेतला। दररोजच्या वापरातील तांदूळ घेतला तरी चालेल। 1 वाटी वाटाणे स्वच्छ धुवून घेतले। ताजे वाटाणे घ्यायचे। वाटाणे भात करण्यासाठी एक हिरवं वाटण तयार करायचं आहे। एका मिक्सरच्या भांड्यात 10 ते 12 लसूण कळ्या, यामध्ये अद्रक, 4 हिरवी मिरची आपल्या आवडीप्रमाणे घ्यायची, 2 लवंग, 1 हिरवी इलायची, 15-20 मिरे, कोथिंबीर, पुदिना असेल तर आवर्जून घ्या। हे मिक्सरमध्ये पाणी न टाकता बारीक करायचं आहे। असं वाटण करून घ्यायचं। हिरवं वाटण तयार आहे। त्यानंतर 2 वाटी तांदूळ घेतले आहेत। हे स्वच्छ धुवून घ्यायचे। 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे। धुतल्यानंतर यामध्ये पाणी टाकून 10 मिनिट असंच ठेवायचं आहे। भात कुकरमध्ये करणार आहे। 1 मोठा चमचा तेल गरम झालं, जिरं छान फुललं आहे। यामध्ये उभा पातळ कापलेला कांदा, तेजपान, दालचिनीचा छोटा तुकडा, कांदा हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा असा हलकासा सोनेरी परतला, यामध्ये हिरवं वाटण लो फ्लेमवर परतायचं। 2 मिनिट परतायचं आहे। थोडासा हिंग, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, लहान अर्धा चमचा हळद, हे सर्व परतून घ्यायचं। 1 मिनिट लो फ्लेमवर परतायचं। यामध्ये 1 वाटी वाटाणा, ताजा वाटाणा घ्यायचा, परतून घ्यायचं। थोडंसं मिरची पावडर टाकत आहे। यामध्ये भिजवून घेतलेला तांदूळ निथळून घ्यायचे। चवीनुसार मीठ, अर्धा चमचा साखर आवडत असेल तर टाकायची, अर्ध्या लिंबाचा रस, हे सर्व मिक्स करायचं। हलक्या हाताने मिक्स करायचं। अर्धा चमचा काळा मसाला, 2 वाटी तांदूळसाठी 2 वाटी गरम पाणी गरमच टाकायचं। गरम पाण्यामुळे भात चवीला छान होतो। यामध्ये 1 चमचा साजूक तूप, कुकरमध्ये भात करणार आहे, त्यामुळे पाणी जास्त लागणार नाही। असं तळापासून मिक्स करायचं। हलक्या हाताने मिक्स करायचं। यामध्ये ताजी हिरवी मेथी टाकल्यामुळे चव छान येते। अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। रेसिपी लाईक करा। कुकरला झाकण लावायचं आणि मीडियम फ्लेमवर 1 शिट्टी होऊ द्यायची। 1 शिट्टी झालेली आहे। कुकर थंड होऊ द्यायचा, त्यानंतर झाकण काढायचं। गरमागरम मस्त वाटाणे भात तयार आहे। एका प्लेटमध्ये काढून घेते। मोकळा सुटसुटीत हिरव्या वाटणातील अप्रतिम चवीचा वाटाणे भात करून बघा। पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन।